हिंमत असेल तर अजित पवार आणि माझ्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असे आवाहन आपचे बारामतीचे उमेदवार सुरेश खोपडे यांनी केले। सुप्रिया सुळे यांना मत दिलं नाही तर मासळवाडीचं पाणी तोडू या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडणुकीतील धमकी प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागण्यासाठी खटला दाखल करणार असल्याचे आपचे बारामतीमधील उमेदवार सुरेश खोपडे यांनी सांगितले। निवडणुकीच्या आदल्या दिवशी अजित पवार यांनी मासळवाडीत सभा घेऊन मतदारांना धमकावले। त्याची सीडी आपण पोलिसांना देत फिर्याद दिली, मात्र पोलिसांनी या फिर्यादीचा शोध न घेता अदखलपात्र गुन्हा नोंदविला। पवार यांनी गावकऱ्यांवर दबाव आणून आपल्या विरुद्ध मोर्चा काढण्यास भाग पाडले। मी जर अजित पवारांची बदनामी केली असेल तर त्यांनी आपल्या विरुद्ध बदनामीचा खटला दाखल करावा असे आवाहन खोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिले। गृहमंत्री आर पाटील यांनी मासळवाडीतील या प्रकारामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे आणि सुपारी दिली म्हटल्याचा संदर्भ घेत खोपडे म्हणाले, आर पाटील हे सदगृहस्थ होते, पण त्यांना सत्तेची ऊब लागली आहे। चौकशी आणि तपासाआधीच त्यांनी हा गुन्हा अदखलपात्र ठरविला। नोकरशाही ही पवारांच्या दबावाखाली आहे, म्हणून या घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे। पुणे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात पोलिसांची भूमिका घेण्याऐवजी न्यायाधीशांची एकतर्फी भूमिका बजावल्याचे खोपडे म्हणाले। या सर्व प्रकरणी आपण बारामतीच्या न्यायालयात खटला दाखल करणार आहोत। त्यामध्ये अजित पवार यांची आणि माझी दोघांचीही नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी आपण करणार असल्याचे सांगून खोपडे आणि मासळवाडी प्रश्नी पोलीस न्याय देणार नाहीत, म्हणून आपण न्यायालयीन लढा लढणार असल्याचे सांगितले। सीबीआय चौकशीची मागणी केलेली, माझ्या विरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल करावा कारण मी त्यांची बदनामी केलेली आहे। त्या अगोदरच पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या दुबळ्या लोकांना पुढं घालून माझा निषेध करण्याच्या ऐवजी अजित पवारांनी स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या विरुद्ध तक्रार द्यावी आणि माझा निषेध करावा किंवा कारवाई करावी आणि मग दोघांच्याही नार्को ॲनालिसिस टेस्ट घ्याव्यात, लाय डिटेक्टर त्यांनी ती टेस्ट घ्यावी आणि जनते पुढं मांडावं खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय। एस पीने जरी क्लीन चिट दिली तरी एस पीचा रोल हा तपास करण्याचा आहे, तो न्यायाधीशाचा रोल नाही। त्याच्यामुळे ते क्लीन चिट देऊ शकत नाहीत आणि खरा तर या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हे न्याय देऊ शकतात आणि त्यांच्याकडं आम्ही जाणार आहोत आणि मग तिथं न्याय नाही मिळालं तर मग सेशन कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, या सगळ्या कोर्टामध्ये जाऊन आम्ही दाद मागणार आहोत। नाही, मी तर लेखी स्वरूपामध्ये घातलेलं आहे, भेटूनही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि लेखी स्वरूपामध्ये निवडणूक आयोग त्याच्यानंतर पक्षातर्फे देखील त्यांनी दिल्याचं मला सांगितलं की मुंबईमधून हे लोक त्यांना मी सगळं मटेरियल पाठवून दिलं आणि ते देखील त्याच्यावरती काम करत आहेत। आर पाटलांनी कुठल्या आधारावर सुपारी देऊन हे काम केलं तर ते गृहमंत्री असल्यानं त्यांच्याकडे ती माहिती असली पाहिजे। माहिती असेल तर माझं त्यांना एवढीच विनंती की सुपारी कोणी दिली, कोणाला दिली, कोणी हे काम केलं हे जाहीर करावं आणि सुपारी देणारे आणि अशा प्रकारे राज्याची बदनामी आणि पक्षाची बदनामी करणाऱ्याविरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि ते न्याय देणार नाहीत, परंतु लोकशाहीमध्ये त्यांना आपण न्याय द्यायला मात्र भाग पाडू शकतो। लोकांच्या संघटित शक्तीमधून, लोकांच्या मीडियाच्या आणि सगळ्यात ज्यांचा लोकशाहीवरती विश्वास आहे अशा लोकांच्या साह्यानं त्यांना न्याय द्यायला आपण भाग पाडू।